चला, शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. बरोबर 4:30 वाजलेले आहेत पहाटेचे आणि आज बरेच जण कंटाळलेले दिसत आहेत, झोपलेले दिसत आहेत अजून. तर आपल्याला पाण्याला विसरू नका. पहाटे पाणी पिणं केव्हाही चांगलं असतं. तर चला, अफर्मेशन द्यायचे आहेत पाण्याला. तुम्हाला काय द्यायचे ते देऊन घ्या. जे आपल्याला हवं आहे ते पाण्याला ढवळताना वर्तमान काळात बघायचं आहे. जसं की पूर्ण दासबोध आता मनामध्ये भिनू लागला आहे. चिंतनामध्ये दासबोध येऊ लागला आहे. रोज एक समास वाचावासा वाटत आहे. त्या समासाचे वाचन करून जीवनात उतरवण्याचा प्रयत्न चालू आहे. मनन चिंतन लेखन होत आहे. आणि स्वामींनी म्हटल्याप्रमाणे देवत्वाकडे प्रवास झपाट्याने सुरू झाला आहे. स्वामींनी म्हटल्याप्रमाणे देवत्वाकडे झपाट्याने प्रवास सुरू झाला आहे. हे अमृतमय जला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर सतत ग्रॅटिट्यूडच्या भावात आपल्याला राहायचं आहे. आणि ग्रॅटिट्यूड भावामध्ये राहिल्याने आपली फ्रिक्वेन्सी, एनर्जी जास्त राहते. तर मी आता म्हटलं स्वामींनी म्हटल्याप्रमाणे. तर चला, आता 6वं आपल्याला घ्यायचं आहे दशक. 5व्या दशकात बघा, आठवत असेल तर परत एक ओळ वाचते जी आता सहज ओघवती आली. ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असते, ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असते आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, तो देहाने माणूस असला तरी देवपदाच्या पदवीला चढतो. बघितलं काय लिहिलंय स्वामींनी? मी मुद्दाम प्रश्न असा विचारला होता की जे काही आता इव्हेंट आलेली आहे, जे काही आपण युग परिवर्तन म्हणतोय, त्याच्या रिलेटेड स्वामींनी काय काय लिहिलेलं आहे. तर असं तुमच्या दशकाचं आत्ता जर बोलताना वेळ मिळाला नसेल तर नंतर करा. म्हटलेलं आहे स्वामीने, देवत्वाकडे, देवत्वाच्या पदवीला चढतो. पण कोण कोण देवत्वाच्या पदवीला? कारण त्यांनी ध्यानाला पण सांगितलंय. ध्यान म्हणजे कशाचं ध्यान? हेच सगळं जे काही आपण आहे लिहिलेलं त्याचं मनन चिंतन करणं, ब्रह्मत्वाबद्दल चिंतन करणं, हे स्वामींनी लिहिलेलं आहे. त्याचं ध्यान करा. कारण ध्यान करून फोकस फोकस करूनच एनर्जी गोज वेअर फोकस गोज. एनर्जी गोज वेअर अटेन्शन गोज. जो फोकस आहे तिथे एनर्जी जाणार आहे. आणि एकदा काही एनर्जी गेली तिथे की ते काम करून घेणार आहे. तर ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असते आणि जो श्रवण केल्याचा प्रत्यक्ष अनुभवतो. मग शिवसर्वोदय शास्त्राला मी एवढं महत्व का देते? सारखं 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 रिव्हिजन रिव्हिजन, मीटिंग मीटिंग, हलो ना हलो ना. काय शिकलोय आपण? त्याचं मनन चिंतन केलंय का? रोज जीवनात एकतरी नियम आपण अवलंबित करतो का? आपण एवढं शिकलो, पैसे मुद्दाम त्याला लावलेले आहेत की हे खूप महान ज्ञान आहे. या ज्ञानाने तुम्ही श्वासाला भजू लागता, दिवसभर भजू लागता. कुठला नियम कधी वापरायचा कळतो, दिवसामध्ये श्वासाकडे लक्ष जातं. असं हे आहे की ज्याला तुम्ही शिकण्याचा पण निर्णय घेतल्यावर बरेच बदल होतात. आता मागच्या वेळेला आलेल्या एक मॅडम म्हटल्या, लगेच लग्न ठरलं, पण त्याच्यात त्यांनी ते नाही लिहिलं. अनुभव लिहिताना सुद्धा कसे लिहिले जातात बघा. आज सुद्धा एक अनुभव आलाय. पण मी स्वतः मॅडमना काउन्सिलिंग केलं होतं, स्वतः त्यांना सगळं ते नाही आलं. ते महत्वाचं होतं. आणि तुम्हाला सांगितलंय, अनुभव लिहिताना तुम्ही नियम डिटेल लिहू नका. तो अधिकार तुम्हाला प्राप्त झाला आहे का? तुमची पॉवर तुम्हाला कमी होणार आहे त्यांनी, हे लक्षात ठेवलं जात नाही. हे फार महत्वाचं आहे. कुठलंही ज्ञान सगळ्यांना देऊन चालत नसतं. ते ज्ञान देण्याच्या सुद्धा क्षमता, घेण्याच्या देण्याच्या सगळ्या असाव्या लागतात. ज्याचे अंतकरण निरंतर मननशील असते आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो,
जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, म्हणजे जे शिकवलंय त्याचा अनुभव घेतला पाहिजे, तोच देवपदाच्या पदवीला चढतो. तोच माणूस असला तरी देवपदाच्या, म्हणजे याच्याहून महान काही नाहीये, की जे आपण ऐकतो, जे श्रवण करतो ते अनुभव घेणं. बास, ज्याला मी महत्व देत असते, सारखी सारखी तुम्हाला जागी करते. आता मी अमृता मॅडम आहेत का, अमृता मॅडमना मी विनंती करेन, उद्यापासून अमृता मॅडम ध्यान सुरू करणार आहेत. पण गेले 3-4 दिवस त्या काय बघत आहेत डीएनए ग्रुपवर, ते त्यांनी आधी उद्या बोलावं. खूप मनाला यातना होत आहेत डीएनए ग्रुपवर. काय चाललंय, काय किती अवेअरनेस ठेवलाय. जे करू नका म्हणते तेच सगळे करतायत. साधं फीडबॅक फॉर्म भरला तर भरला सांगू नका. कळतो तिथे तुमचा फीडबॅक आलेला, तिथे शंका माझा सबमिट झाला नाही का, मग परत ते म्हणजे काय शिकवलंय तुम्हाला. मनन सारखं करतो का आपण, निश्चल मन, निर्मल मन. निश्चल मन, शिवसर्वोदय शास्त्राने मला सगळ्यात जास्त शिकवलं ते निश्चल मन. जसं आपल्याला जे हवंय तोच विचार करायचा, तसाच निश्चलता पाहिजे मनाला. होणारच, करायचंच, जायचंच. काही उपयोग नाही, तुम्ही साध्या साध्या फॉर्मला सुद्धा शंका घेता. बरं तिथे एकाला सांगितलं शंका घेऊ नका, निश्चल मन ठेवा, खाली तेच. आपण काय अवेअरनेस मध्ये हवं, आपण एक तरी ग्रुपवर काही लिहिताना वरचा मेसेज वाचतो का, हे बघायला पाहिजे. आणि कसलं तुम्ही मनन करता, आणि कसलं शिकता, श्रवण करता, आणि कसलं अनुभवता, प्रश्नचिन्ह आहे. मोठे मोठे महत्वाचे नियम मनाला निश्चल ठेवलं तरी सगळं घडणार आहे. तर तिथे फॉर्म, बरं दुसरं ग्रुप सोडून जा. अजूनही हायर चक्राला काय काय बोलले मी मीटिंगमध्ये, मीटिंगचं रेकॉर्डिंग वेबसाईट कोर्सवर चढवलं नाही 6व्या दिवसाच. हायर चक्राबद्दल बोलले, ग्रुप सोडून गेले नाहीत. काही शब्दप्रयोग झाले, तिथे लिहिताना पण झाला डिस्कशन ग्रुपवर. तरी सुद्धा हायर चक्र सोडलेलं नाही त्यांनी. 10-10 वेळा एकेका ग्रुपला सांगावं लागतं सोडा सोडा, तरी सोडत नाही. एवढं काय अवघड असतं मला कळत नाही. तसंच आता डीएनए ग्रुपला सोडा म्हटलं तरी अजून सोडलेलं नाही. किती अमृता मॅडम बघून घ्या स्क्रीनशॉट, मी तर आशांच्या स्क्रीनशॉट काढून ठेवत असते. मी खूप बारीक ऑब्झर्व करत असते, लक्षात घ्या. आणि प्रत्येक वेळेला त्या स्क्रीनशॉट काढते, कोणाचा केव्हा उठण्याचा वेळ आहे, जागे होण्याचा वेळ आहे. काही नाही म्हणजे नाहीच ग्रुप मधनं क्विट होत. तर ठीक आहे, हे बघा तुम्ही काय करता. देवत्वाकडे जायला बसता, किती कष्ट घेता. 3:30ला उठायला आता 22 लोक झालेत. मला फार आश्चर्य वाटलं. मला असं 4-5 जणांची होती, की 4-5 जण उठतील, चला मी उठतीये, मी बसतीये, तर मी घेऊन जाते 4-5 जणांना. असं थोडी ग्रुप एनर्जी पण वाढेल, त्यांनाही सवय लागेल. कधी वरच्या स्टेपला जाणार, कधी मी यांना खरं ध्यान शिकवणार. तर तिथे 22 आकडा झालाय 3:30 उठण्याचा, म्हणजे किती कष्ट घेताय तुम्ही स्वतःवर उठण्याचे, कार्यक्रम अटेंड करण्याचे. ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत तुमच्या, कंटिन्युटी आहे. पण हे नाही अजिबात, मनन चिंतन एखाद नाही मनासारखं होते. खूप ढिसाळपणे तुम्ही का ग्रुपला हे करता. ग्रुपला काय आणि मला सुद्धा काय, खूप ढिसाळ. आता शिवसर्वोदय शास्त्राचा मी 8 जणांना मेसेज टाकला होता, फक्त 2 जणांनी उत्तर दिलेलं आहे मला. 6 जणांनी निग्लेक्ट केलेलं आहे दुसऱ्यांदा. किती ढिसाळपणा हा, आपण सांगू सुद्धा शकत नाही की आम्हाला ही अडचण आहे, काय आलंच पाहिजे कंपल्शन आहे, तो तुमचाच योग आहे, तुमचीच ऊर्जा आहे. तरी निग्लेक्ट, 2दा मेसेज पाठवले, निग्लेक्ट, नो आन्सर, नथिंग. काय आपण शिकलेला आचरणात आणतो, हे प्रश्न विचारायचे आहेत स्वतःला. चला 6वा, आत्मा गुण निरूपण. आता 6वा जो आहे दशक, तो आत्मा गुण, दशक नाही समास, आत्मा गुण निरूपण. या विश्वामध्ये दृश्याचा अवाढव्य विस्तार आहे. बघा दृश्यावर बोलले. विश्वामध्ये दृश्याचा अवाढव्य विस्तार आहे, पण सारेच दृश्य जाणीवयुक्त नाही. काही दृश्य जाणीव सहित म्हणजे सजीव, तर काही दृश्य जाणीव विरहित म्हणजे निर्जीव आहे.
जाणीव विरहित. आणि हे जे तुम्ही मला मेसेजला उत्तर देत नाही, बरेच जण असे आहेत. ते तुम्ही जाणीव विरहित आहात, निर्जीव आहात, निर्जीव. एवढं सगळं शिकवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही उत्तर साधं देऊ शकत नाही. एवढं मान देऊन पर्सनल मेसेज येतो. मला ज्याला वाटतं त्यालाच पर्सनल मेसेज पाठवत असते हलवायला. आणि बऱ्याच गोष्टींना तुम्ही उत्तर देत नाही. मला फोन करा, उत्तर नाही, हो करते, येस, काहीच नसतं. काहीही नाही. अजून बरीच उदाहरणं आहेत, आता इथे बोलण्यासारखी नाही आहेत. सांगेन एक दिवस कधी ह्याच्यावरच की तुम्ही कसे रिस्पॉन्स कसे देता बघा. ग्रुपवर सुद्धा, मला सुद्धा पर्सनल फोन करा म्हटलं तरी करत नाहीत फोन. मग हे खूप बिझी असतात असे लोक. कालच्या बद्दल नाही मी बोलत. काल मी म्हंटल होतं, दोन कोऑर्डिनेटरला फोन आला नाही, आला होता. मी खूप बिझी होते, मी घेऊ नाही शकले. नंतर करा म्हटलं, नाही आलेला. कोऑर्डिनेशन पण ग्रुपवर व्यवस्थित होत नाही, ग्रुप कम्युनिकेशन सांभाळलं जात नाही. ह्याचं तर सारखे घंटा चालूच आहे. जमत नसेल तर सोडा, ही पण घंटा चालू आहे. पण दोन्ही गोष्टी होत नाही. नकोही म्हणत नाही, मला व्याप आहे म्हणत नाही, माझ्या दुसऱ्या गोष्टी आहेत म्हणत नाही. आणि करतही नाहीत व्यवस्थित. एखादी व्यक्ती सुलक्षणा मॅडम सोडल्या तर. तर जीवाच्या ठिकाणी प्रकट होणारी जाणीव अनेक प्रकारांनी व्यक्त होते. विचार, धैर्य, द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, श्रवण, मनन, विवरण, बुद्ध, बद्ध, सिद्ध, नऊ भक्ती, चार मुक्ती, चार अवस्था, आठ देह, अनेक त्रिपुटी, जसे जाणीवेचे प्रकार, किती म्हणून सांगावे. मूळ पुरुष अंतरात्मा हजार प्रकारांनी दृश्यात विलास करतो. आदिशक्ती व शिवशक्ती त्यांचीच नावे आहेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान, ध्यान, अनुसंधान, आत्मनिवेदन, या सर्व प्रत्ययाच्या गोष्टी अंतरात्म्याचे गुण आहेत. मूळ जाणीवेचा हा पसारा आहे, खेळ आहे. माणसाने त्या आत्मारामाची उपासना करावी. मी का बोलले? प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवतीये, प्रॅक्टिकली. आपल्याला जाणीवा आहेत का? कसल्या जाणीवा आहेत का? आपण कोऑर्डिनेशन घेतलं, आपल्याला जाणीव आहेत का? कोऑर्डिनेटरच व्हिडिओ ऑन ठेवत नाहीत सेशन अटेंड करताना. हे कालही मला खटकलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप लक्षात घेण्यासारख्या असतात. ही जाणीव आपली वाढली का इथे बसून, इतकं उच्च प्रकारचं ज्ञान घेऊन, ध्यान करून, अवेअरनेस वाढला का? साध्या साध्या ग्रुप कम्युनिकेशनला महत्व द्या. पण ग्रुप कम्युनिकेशनच सारखं सारखं चिमट्या काढतंय मला. खूप खूप गोष्टी अशा आपण प्रॅक्टिकली उतरवल्या पाहिजेत आपल्या जीवनात, तर आपलं देवत्वाकडे प्रवास होणार आहे. ध्यानाने नाही होणार, लक्षात घ्या. ध्यान नाही केलं तरी चालणार आहे. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अवेअरनेसच्या, चेतनेची आपली उत्क्रांती होतीये ना. मग चेतना कशातनं वाढणार आहे? अवेअरनेस ठेवून. ग्रुपवर काय चाललंय, आधी काय टाकलंय, मी काय करतेय, मी तिलाच फॉलो करतेय. मॅडमने खाली लिहिले करू नका, तरी मी तेच करतेय. ग्रुप सोडा, मी 10 वेळा वाचते. रीड बाय मी वाचत असते. ते पण लक्षात ठेवते, कोण वाचतंय कोण नाही वाचत, कोण वाचून ग्रुपही सोडत नाही. साधी क्रिया आहे ग्रुप सोडण्याची, त्याही होत नाहीत. तर बघा, हे सगळं ध्यान, अनुसंधान, अनुसंधान सांगितलंय स्वामींनी. देवत्वाकडे जायचं असेल तर अनुसंधान पाहिजे. कशाचं अनुसंधान पाहिजे? विज्ञानाचं. ज्ञानाकडून, अज्ञानाकडून ज्ञान, ज्ञानाकडून विज्ञान. अनुसंधान साधलं तर हे होणार आहे. म्हणजे सतत त्या गोष्टींवर फोकस असेल तर. मला काय बदलायचंय हा फोकस असेल तर ध्यानापेक्षा हे महत्वाचं आहे. आत्मनिवेदन, हे सुद्धा तुम्ही करा मनन चिंतन. काही जण ऐकतायत रेकॉर्डिंग परत. अनुजा मॅडमच्या म्हणण्यात आलंय, त्या पूर्वीचे पण रेकॉर्डिंग ऐकतायत. नवीन यूज सुद्धा त्यांनी बराच आत्मा ऍक्सेप्ट केलाय. काय विहंगमे, काय मंगलधेंडे, काय शिकवणूक आहे, श्रवण केलं परत परत. आणि तुम्हाला कमेंट द्या म्हटलंय. त्यानिमित्ताने कळतं कोण वाचतंय कोण नाही वाचत. काही लोक कमेंट देत आहेत, काही लोक काही नाहीये. ते त्याच्यासाठी आहे, मनन चिंतनासाठी आहे. मूळ जाणीवेचा हा पसार आहे.
खेळ आहे. माणसाने त्या आत्मारामाची उपासना करावी. कशाची उपासना? आत्माराम, आपला आत्मा. त्यातूनच पुढे निरंजनाची प्राप्ती होते. मी त्याला जाणतो हा अनुभव ओलांडून तदाकारणपणाने परब्रह्म ओळखायचे असते. बघा, मी त्याला जाणतो, जाणतो. जाणतो म्हणजे आचरणात आणतो. नुसतं लिहून घेतले वहीत नाही, आपल्याला वहीत पण उलगडण्याचा कंटाळा येतो. मी त्याला जाणतो म्हणजे आचरणात आणून अनुभव घेतो. मला कळलंय. हा अनुभव ओलांडून तदाकारपणाने परब्रह्म ओळखायचे असते. तेथे संदेह व अनुमान यांना स्थान नाही. शंका नाही, संदेह नाही. म्हणून बडबड चालली ही कळण्यासाठी प्रॅक्टिकली. तेथे संदेह नाही. कशाला शंका पाहिजे 10 गोष्टींच्या? छोट्या छोट्या गोष्टींची भीती, छोट्या छोट्या गोष्टींचा संदेह, झालं असेल का नाही, झालं असेल का नाही. अरे तुम्हाला शिकवलं झालं आहे. माझं झालं आहे. भले काय जादू झाले, मला येत नाही करायला, पण झालं आहे. तेथे संदेह नको, अनुमान, कन्क्लुजनच नको, लॉजिकल थिंकिंग नको. आपल्याला लॉजिकल थिंकिंग डोकं बंद करायचंय. आपल्याला हृदयाने काम करायचंय. मला वाटतंय ना माझा फीडबॅक पोहोचावा, झाला, गेला. हे तुम्ही करून बघा. हे सगळं शिकवलंय, पण छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही शंका घेता, मनात आणता. जाऊ का नाही, मिळेल का नाही, होईल का नाही, पाऊस पडेल का, परमिशन मिळेल का, पैसे मिळतील का, काहीच होणार नाही अशाच. या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. दृश्यामध्ये भेद दोन. दृश्यामध्ये भेद म्हणजे प्रॅक्टिकली समजलं. दोन एक्झाम्पल दिली, तुम्ही प्रत्येक ठिकाणी लावून बघा ते. दृश्यामध्ये भेद दोन. एक जाणीव रहित आणि दुसरा जाणीव सहित. मी त्या ग्रुपवर म्हणतीये की प्रश्न विचारलाय अमृता मॅडमनी. मी प्रश्न विचारलाय. एक वाक्य लिहायचंय तुम्हाला. सामूहिक चेतनेमध्ये योगदान द्यायचंय. ते एक वाक्य सुद्धा किती जणांना लिहिणं जमलं नाहीये. काय यांनी केलं डीएनएचे 5 दिवस? 6व्या दिवशी तर निम्मे झोपलेलेच होते. म्हणजे मला कुठंतरी वाटत होतं जाऊ दे बाबा, माझं थोडं वेगळं पडतं. अमृता मॅडम जरा वयाने लहान आहेत. अमृता मॅडमचं तरी डोक्यात घुसतंय. साध्या सोप्या शब्दात सांगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. डोक्यात घुसेल, आचरणात येईल. तर तिथे सुद्धा खूप वाईट वाटलं की अमृता मॅडमनं सुद्धा तेच गोड 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 फक्त बोलायचं बस. आचरणात काही नाहीये. तिथे एक वाक्य सुद्धा झालेलं नाहीये. 7-8 लोक सोडले तर. आणि त्या वाक्याला सुद्धा काय क्वालिटी ते अमृता मॅडमनी उद्या बोलावं. आणि त्यांनी पण स्वतःला प्रश्न विचारा की मी एवढं ह्यांच्यासाठी कष्ट करून काय ह्यांनी घेतलं? एक थेंब तरी घेतला का? ओले जरी झाले का त्या एका थेंबात? पुढचं मनन चिंतन स्वामी म्हणतात या तर गोष्टी वेगळ्याच पुढे. कोर्स झाल्यानंतर कितपत आपण ते करतो. एक वाक्य आपल्याला लिहिता येत नाही ग्रुपवर, आपण तसेच बाहेर पडतो. वरती लिहिले वाक्य लिहिल्याशिवाय बाहेर पडू नका, तरी तसेच खालचे बाहेर पडले. किती 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 काय काय म्हणजे ह्या गोष्टी बोलूनच सुधारणार आहेत. म्हणजे म्हणतात ना, शहाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला कशाचा मार. आपण हे बोलतो ते तुम्ही बघा शब्दांनी कळतंय का? त्यांच्या शब्दांनी कळतंय का? माझ्या शब्दांनी कळतंय का? आता शिवसरोदय शास्त्र तुम्हाला सांगते. थांबा जरा, मला येतंय ना ते काही थोडस रेकॉर्डिंग मध्ये नाही बोलत. जाणून घेतलं पाहिजे. एव्हरीथिंग इज एनर्जी आईन्स्टाईननी सांगितलंय. आणि स्वामींनी वेगळ्या शब्दात मांडलंय हे. तर हृदयामध्ये भेद दोन. हे झालं. हे हे सगळं मनन चिंतन करा. बोल्ड बोल्ड जे लिहिलंय ना ती वाक्य वाचा. तुम्ही शेवटचाच हा दशक घ्या 20वा. बोल्ड बोल्ड लिहिलेलं मनन चिंतन रोज करा. कमीत कमी ज्यांनी वाचन केलं त्यांनी तरी करा. खूप लोक पुढे आले, वाचन केलं, पण हे घडलं पाहिजे. पाण्यात जन्मणारे 9 लाख, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, गायी बैलांसारखे पशु 20 लाख, वृक्षादी स्थावर 30 लाख, माणसे 4 लाख,
पाप पुण्य सारख्या प्रमाणात असेल तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते. बघा, आपण आलोय नरदेहाला, आपण किती व्हॅल्युएबल आहोत, किती चांगली चांगली कर्म केली. नुसत्या नरदेहाला नाही आहे, तर आपण या युग परिवर्तनाच्या शेवटच्या ह्याच्यात म्हणजे आपल्याकडनं ते काम होतं. इतकं आपण उच्च कामं केलीत, पण आता सुद्धा आपण तेवढं हायर लेवलला जायची गरज आहे. विहंगम पक्षाप्रमाणे आपल्याला पिपिलिका मार्ग नकोय, मुंगीचा मार्ग नकोय. विहंगम तो मार्ग लागलाय. त्या विहंगमला जोडले गेलोय आपण. किती आपलं भाग्य आहे. किती आपण करतोय सिन्सिअरली, किती वेळ घालवतोय. मग या थोड्या महत्वाच्या गोष्टी जर रोज घडल्या, एक अर्धा तास सांगितलं होतं मागच्या वेळेला शिवसरोदयात, तेच सांगितलंय रोज करायचंय, वेळ द्यायचाय. एकही जण उत्तरच देत नाही त्याच्यावर. आज प्रश्न विचारलाय बरं का, आज उत्तर द्या, कोणी पाळलं, काय झालं. तर ते सुद्धा मी सांगितलं होतं. मी या वेळेला मीटिंग घेऊन 10 मिनिटं कशाच्या सहवासात राहायचे. एकाने सुद्धा लिहिलंय का बघा शिवसरोदयच्या मागच्या मीटिंग मध्ये. 10 मिनिटं रोज सहवासात राहायचे, त्यांनी मॅजिक घडणार आहे. त्याच्यावर कोणी वाच्यता केली आहे का, बाबा 2 दिवस मी राहिले, मॅडम असं वाटतंय तसं वाटतंय? काही नाही. काय होतं, स्वामींनी जे मेसेज दिलाय वारंवार वारंवार तोच तर मेसेज होता. 10 मिनिटं सहवासात राहण्याचा. कळलं तुम्हाला? देवत्वाकडे जाण्याचा प्रवास, मनन चिंतन. तर हे खूप महत्वाचं आहे. तरच नरदेहाची प्राप्ती होती, झालेली आहे. आणि अमूल्य वेळेला झालेली आहे, अमूल्य कामगिरी घडण्यासाठी झालेली आहे. थोडं जागं व्हायची गरज आहे. जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने, बघा जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने जेथे जेथे जाणीव असते तेथे तेथे तो असतो. फक्त जाणीव व्यक्त होताना नाना प्रकारची रूपे घेते. जाणीव व्यक्त करताना नाना प्रकारची रूपे घेते. त्याचे वर्णन आता करतात. सुख आणि दुःख यांची जाणीव जीवाला असते, त्याचप्रमाणे ती सदाशिवाला म्हणजे जगदीश्वराला पण असते. बघा, सुख दुःखाची जाणीव त्यालाही असते. विलक्षण असे अंतकरण पंचक म्हणजे अंतकरण. आता हे पंचक खूप लक्षात ठेवायचे, खूप. अंतकरण पंचक काय हे अंतकरण बघा, पंचक काय आहे? तर पहिलं अंतकरण. या अंतकरणाला आपल्याला समजून घ्यायचंय बरं का पुढे जाताना. आता सारखं मी जे काही बोलतीये ना, ते तुम्हाला काही विचार करण्यासाठी म्हणजे अंतकरण कळायला लागेल आता. ते कळल्याशिवाय आपला हृदयाचा 6वा कप्पा उघडणार नाहीये. आपल्याला हृदयाचा 6वा कप्पा उघडवायचा आहे. अंतकरण मन, म्हणून मनन करायचं आहे. मनाला गळून टाकायचं आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हा अंतरात्म्याचा अंश होय. आता अंतरात्म्याकडनं आपल्याला जायचंय ना पुढे, का नाही जायचं? अंतरात्म्याकडेच थांबायचंय. मग अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं गळून टाकलं पाहिजे. तर समासाच्या अखेरपर्यंत आत्मेचे गुण सांगितले आहेत. आत्मेचे गुण काय बघा, अनेक प्रकारचे विवेकयुक्त विचार, धैर्य, नवविधा भक्ती, 4 प्रकारच्या मुक्ती. आपण बघितले 4 प्रकारच्या मुक्ती. अलिप्तपणा, सहज स्थिती, द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण. प्रत्येक ठिकाणी त्याच्याशिवाय स्वामी बोलतच नाहीत. आता 7वं आत्मनिरूपण. आत्मानिरूपण. मानवी जीवनामध्ये नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण होतात. ते सगळे यशस्वीपणाने सोडण्यासाठी सारा सारा विचाराला आवाहन करणारा श्री समर्थांच्या सारखा थोर प्रज्ञावंत सत्पुरुष न भूतो न भविष्यती. त्यांचे उघडपणे सांगणे असे की जीवनाचा संपूर्ण अर्थ कळून आत्मदर्शन होण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल करायला नको. फरक करायला हवा तो माणसाच्या अंतकरण पंचकामध्ये. कशात फरक करायचा आहे आपल्याला? अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार. आणि केवळ योग्य विचाराच्या सामर्थ्याने माणूस हा विचार घडवून आणू शकतो. योग्य विचाराच्या सामर्थ्याने. पुन्हा विचारच, विचाराशिवाय काही होत नाही बघा, विचारच. विश्वात जाणीव रूप
अंतरात्म्याचा सारा खेळ चालला आहे. त्याची प्रचिती येण्यासाठी साधकाने पिंडांमधील तत्वांचा शोध घ्यावा. म्हणून तर त्या तत्व आपण चाललो. आता शिवसर्वोदय शास्त्र तत्वांकडे चाललोय. प्रत्येक क्षणाला तत्व कुठलं घेतोय ते आपल्याला कळवू लागणार आहे. श्वास तर घेतोच आहे. श्वासालाही आपण जवळीक केली. श्वासासोबतही आपण राहू लागलो. पण आता तत्वासोबतही राहायचंय. माझं हे तत्व चालू आहे, मला हे नाही करायचंय. माझं हे तत्व चालू आहे, मला हे करायचंय. आणि तिथे त्या जे तत्व चालू आहे, नको आहे त्या तत्वामध्ये ती गोष्ट केली तर कोटी रुपये घातली तरी त्या गोष्टीचं फळ मिळत नाही. इतकं तत्वांचं महत्व आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपलं जे काही निरर्थक बऱ्याच गोष्टी होतात त्या तत्व आपण पाळत नाही. तत्व बघत नाही. कुठलं तत्व प्राशन चालू आहे त्या न बघता आपण बसतो मोठ्या मोठ्या गोष्टी करायला. यश येत नाही. हे इतकं तत्वांचं महत्व आहे. तर इथे आता पिंडामधील तत्वांचा शोध घ्यावा. हा शोध घेतला तर असे आढळेल की पिंडात जड, चंचळ, निश्चळ अशी 3 तत्वे आहेत. आता इथे जे म्हटले ना स्वामींनी, जड, चंचळ, निश्चळ. बघा, निश्चळ म्हणजे कुठल्या तत्वात तुम्हाला निश्चलता असते ते तत्व तुमची ठरवतो. निश्चलता, साशंकता. जड, कुठल्या ह्याच्यात तुम्ही जड आहात, फम आहात, कुठलं तत्व चालू आहे. म्हणजे हे सगळं श्वासावर अवलंबून राहतं. लक्षात घ्या. श्वास माझा जसा चालू आहे, जो तत्व चालू आहे तसं माझं घडणार. माझं आचरण, माझा विचार, माझं मन, माझं चित्त, माझी बुद्धी तत्वांवर राहणार आहे. इतकं हे शिवसर्वोदय शास्त्र उच्च आहे. जगामध्ये काही घ्या त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही असं नाही, त्याच्यात सांगितलेलं आहे असं नाहीये. हे जे म्हणतायत ते सगळं जडपणा, चंचलपणा. चंचलता वायुतत्वात असते बघा. आपण सारखं वायुतत्वातच राहतो. म्हणजे दोन्हीची मी सांगड घालतीये की कसं हे जे म्हणतात इथे ते कसं आपण जे ज्ञान घेतोय ते रिलेट करतेय मी. मग देह जड आहे तर जाणीवमय अंतरात्मा चंचल आहे. चंचळ आहे, चंचळ. जाणीवमय अंतरात्मा आणि शुद्ध परब्रह्म निश्चळ आहे. बघितलं. म्हणजे एवढं महत्व आहे की निश्चलता आली की परब्रह्मत्व यायला लागतं. त्याच्याशिवाय देवत्व कसं प्राप्त होणार आहे? देव काय असं चंचल असतो काय? मग तो देवत्व कोण आणणार आहे? तर कोणतं तत्व आणणार आहे? पृथ्वी तत्व आणणार आहे. जलतत्व आणणार आहे. निश्चलता, परब्रह्मत्व. म्हणजे बघा, काही तत्व कमी करायची, काही तत्व वाढवायची. आपण देवत्वाकडे जाऊ लागतो. मग ते तत्व पंचतत्वातनं शिकलोय. सगळा बेस पंचतत्वातनं शिकत चाललोय आपण आणि अजून डिटेल शिकणार आहोत. तर जड पडते, चंचल. हे बघा, खूप सुंदर आहे. देह जड आहे तर जाणीवमय अंतरात्मा चंचळ आहे आणि शुद्ध परब्रह्म निश्चळ आहे. म्हणून निर्मल मन, निश्चल मन. बाकी सब मिट्टी आहे. मट्टी आहे, मट्टी. त्या शब्दाचा अर्थ कळला नसेल माझ्या गुरूंच्या याचा. बाकी सब मट्टी है. मट्टी म्हणजे मिट्टी, म्हणजे निर्मल मन, निश्चल मन. हे महत्वाचं आहे. बाकी सगळी माती आहे, माती बास. तर ह्या गोष्टी महत्वाच्या. आम्ही नुसतं कधी वाचलंच नाही ते बरं का. ते कधी वाचलं असं नाही. त्याचे अर्थ जाणून 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 हे मनामध्ये ठसवलंय. निश्चलता पाहिजे, निश्चलता पाहिजे. मग कुठेही जायचंय, निघायचंय तर निश्चलता अंगीकारली. ते म्हणजे तेच, दुसरं सटर फटर काही नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण देते शिवसर्वोदय शास्त्रावला आले की बऱ्याच गोष्टी सांगते. की मग एक करायचं ठरवलं तर दुसरं नाही करायचं. तिकडं आला तर मध्येच इकडं गेला, मध्येच तिकडं गेला. मग ह्याला भेट दिली नाही. कारण ज्याला व्हॅल्यू दिली तोच तुम्हाला व्हॅल्यू देणार आहे. हे सगळं तिथे शिकवलं जातं. आणि अति उच्च लेव्हलचं आहे. तर इथे आपण निश्चळतेकडे म्हणजे परब्रह्मत्वाकडे जातो. हे इथे स्वामींनी म्हटलेलं आहे. जड पडते. बघा आता काय होतं, जड पडते, चंचळ निघून जाते व निश्चळ सर्व ठिकाणी जसेच्या तसेच राहते. बघितलं का?
नंतर जडत्वही जातं, कारण जडत्व म्हणजे संकल्प, संकल्प सिद्धी. याला तुम्ही ती पृथ्वी तत्वात कामं केली पाहिजे, जलतत्वात केली पाहिजे. वायू तत्वात केलं तर कोटी रुपये घाला, काहीच नाही पदरात पडणार. मग शेवटी शेवटी जडही पळून जाते. चंचलता पण निघून जाते. वायू तत्व सोडायचंच आहे, पृथ्वी तत्व सोडायचं आहे, जड पडते. निश्चळ सर्व ठिकाणी जसेच्या तसेच राहते. निश्चळ. जो विचार पिंडाचा शोध घेण्यास उपयोगी पडतो, तोच विचार ब्रह्मांडाचा शोध घेण्यास सहाय्य करतो. शोध घ्यायचा आहे आपल्याला. ब्रह्मांडाचा शोध. विश्वरचनेची मौज अशी आहे की जोपर्यंत ती कळत नाही, तोपर्यंत विश्व म्हणजे एक मोठे कोडे वाटते, गूढ वाटते. परंतु विचाराने, बघा पुन्हा विचार आला, परंतु विचाराने त्याचे विवरण केले की तेच विश्व अगदी सरळ उघडे वाटते. म्हणून विवेकी माणसाने मुळापासून शेवटपर्यंत विवरण करत जावे. असे केल्याने अखेर मायाजाळ उरत नाही. मग मायाजाळ तुरुंग आपोआप सुटायला लागतो. हे जर आपण सारखं विचार, हे खरं सत्य जे आहे ब्रह्माचं, ब्रह्मांडाचं, परब्रह्माचं, विश्वाच्या रचनेचं. मी जसं तुम्हाला थोडक्यात सांगितलं पहिल्या दिवशी, नाटकात नाटकात नाटक चालू आहे किंवा स्वप्नात स्वप्न चालू आहे. कोणाच्या स्वप्नात आपण बसलोय, कोण स्वप्न चालवतंय मंगलचं. आपण काही करत नाही, मंगल काही करत नाहीये, स्वप्न चालवतंय. कोणाच्या स्वप्नात कोण खेळतंय मंगल प्याद, कोणाच्या स्वप्नात तुमची प्यादी खेळली जातात. हे जर एकदा समजलं ना, की मग आपोआप मायाजाळातनं सुटत जातो आपण. आपोआप होतात त्या गोष्टी. तर हे इतकं सुंदर दिलेलं आहे. ध्यानाने नाही होणार. ध्यान तुम्ही 10-10 वर्ष केलेले बघा की इकडं तिकडं काय त्यांना कळलंय का ध्यानाने काय होतंय, जीवनात काय बदल झालाय का तेही बघा. आपण हे सारखं मनन चिंतन विश्लेषण करतो, विश्लेषण करतो, म्हणून आपलं आयुष्य बदलत चाललेलं आहे. आणि ते देवत्वापर्यंत न्यायचंय आपल्याला, परब्रह्मापर्यंत पोहोचायचंय. आपण विवेकाच्या मार्गाने जात असता प्रत्यक्ष अनुभव घेतलेले संत शोधावे. त्यांच्याशी जड, चंचळ, निश्चळ याबद्दल सुसंवाद करावा. सुसंवाद कोणी करायचा आहे? चर्चा कोणी करायची आहे? आपण करायची आहे. त्यांना नाही करायला लावायची, आपण करायची आहे. तर सुसंवाद करावा. आत म्हणजे प्रश्न विचारायला, प्रश्न विचारले पाहिजेत. आणि मग काल बघा आमचं 12 अक्षराचं सेशन झालं. काल मंगळवार होतं ना, रात्री 9 ते 10. इतकं सुंदर झालं ना. पहिलं तर मला असं खूप सुंदर, मी सांगेल पहिलेच 5-10 मिनिटं. शेवटी मी मॅडमना म्हटलं झाल्यावर की मॅडम इतकं सुंदर झालं ना सेशन. खुश झाल्या त्या. डिस्कशन स्वरूपात झालं, चर्चा स्वरूपात झालं. तिथे डॉक्टर लोकही शिकायला येतात 12 अक्षर. एक एक क्षाराचं हे चाललं. आणि ते झाडांवर चर्चा झाली की हा क्षार या झाडाला दिला तर काय होईल, तो क्षार त्या झाडाला काय दिला तर तो होतच होतो. फार. आणि तिथे सुद्धा मनावर फोकस करतात त्या, की मनाने कसं ओळखायचं, कोणत्या व्यक्तीमध्ये कुठला क्षार कमी आहे, कोणत्या व्यक्तीत कुठल्या क्षाराचे जास्त झालंय. हे मनावर कळतं. बोलतो कसा, विचारतो कसा. तर तिथे चर्चा स्वरूपात्मक सगळं झालं. तर खूप हे आपण असं विचारलं पाहिजे ना, आपण चर्चा केली पाहिजे. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे, आपण प्रश्न विचारतो का, हे सुद्धा प्रत्येकाने स्वतःला विचारा. कुठल्याही सेशनला आपण प्रश्न विचारतोय का. इथे खूप कमी आहे, इथे प्रश्नच विचारले जात नाहीत, प्रश्नच पडत नाहीत. तर आपण विवेकाच्या मार्गाने जात असता प्रत्यक्ष अनुभव घेतलेले संत शोधावे. त्यांच्याशी जड, चंचळ आणि निश्चळ याबद्दल सुसंवाद करावा. आत्मज्ञानाने अनुभवास येणारे समाधान शब्दांच्या पलीकडचे असते. अर्थात त्याच्याबद्दल बोलल्याने काही ते नाहीसे होत नाही. साधकाने विचार करून सारासार निवडावे. त्यामध्ये जे कृत्रिम असेल त्याचा त्याग करावा, पण जे शुद्ध शाश्वत असेल त्याचा स्वीकार करावा. 8. देहे क्षेत्र निरूपण. ब्रह्मदेवाने हा प्रचंड प्रपंच वृक्ष निर्माण केला. त्याची खूप वाढ झाली आणि अखेर त्यास मानव देहाचे उत्तम फळ आले. या देहामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियाच्या साह्याने माणसाला दृश्याचे ज्ञान होते.
व त्यामधील भेद कळतो. त्याचप्रमाणे या शरीराच्या सहाय्या वाचून कोणालाही विषयाचा भोग घेता येत नाही. सारांश या शरीरामध्ये दुसरे यंत्र विश्वात नाही. या जगामध्ये सगळी करणी अंतरात्म्याची आहे. सगळ्या देहामध्ये तोच विभागला आहे. ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असते तेवढे कार्य अंतरात्मा त्यांच्याकडून घडवून आणतो. ज्या देहाचे सामर्थ्य थोर असते त्यास अवतार म्हणतात. मुळात अभेदच आहे. जीव ऊर्ध्वमुख झाला की भेद कमी होत जाऊन अखेर तो नाहीसा होतो. आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे लक्षण होय. अंतरात्मा विश्वामध्ये पंचभूतांवर आपली सत्ता कशी चालवतो याचं वर्णन केलेलं आहे. ईश्वराने केवढी करामत केली आहे पहा. त्याने सूर्याला आकाशात धावायला लावले आहे. ढग म्हणजे धूर, पण त्याच्यामध्ये उदंड पाणी साठवले आहे. आकाशामध्ये पर्वत प्राय ढग उत्पन्न होऊन सूर्यबिंब झाकून टाकतात, पण तेथे लगेच वायूची गती प्रकट होते. जणू काही काळाच्या सेवकाप्रमाणे वारा झडझडून वाहू लागतो, ढगाला तो मारून टाकतो आणि सूर्यबिंब मोकळे करतो. म्हणजे निसर्गातील कसे कार्य चालू आहेत. घेतलेलाच आहे ना रोल, आपण बघितलं. सूर्याने रोल 9th डायमेन्शनचा घेतला की येस मी जगाला सगळं जीवन देईल. ज्याचा त्याचा रोल असतो. आपला पण रोल घेतलाय. तो जो कण आहे स्वप्नामध्ये खेळणारा, मंगलचा जो काही आहे खेळ तो मांडतोय, तो मंगलनी त्या अंशाने त्या चैतन्याने सकृतेने स्वीकारलेला आहे. जीवन घ्यायच्या आधीच चॅलेंजेस घेतलेले आहेत, कॅटॅलिस्ट घेतलेले आहेत. जेवढे कॅटॅलिस्ट जास्त तेवढं तुम्ही महान आत्मा आहात. श्री समर्थ अखेर सांगतात की सर्व सृष्टीमध्ये त्या अंतरात्म्याची सत्ता अनुभवणे ही माझी उपासना आहे. बघा, समर्थांची उपासना कोणती? तर अंतरात्म्याची सत्ता अनुभवायची. 9 सूक्ष्म निरूपण, 9वा आता दशक आहे, समास आहे. परमार्थाचे वर्म आहे. माया ओलांडून जाण्यास अनेक उपाय आहेत. त्या सर्वांमध्ये अध्यात्म श्रवण हा उत्तमात उत्तम उपाय आहे. बघा, म्हणजे माया जर ओलांडायची, आपल्याला बाहेर पडायची, तर हे ज्ञान फार महत्वाचं आहे. म्हणून असं म्हणतात तुम्ही कोणत्याही मार्गाने मुक्ती मिळवू शकता. त्या मार्गामध्ये राजयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, पण शेवटी ज्ञानयोग घ्यावाच लागतो. शेवटचा जो टप्पा आहे त्याला ज्ञान मार्ग लागतोच. ज्ञानानेच तुम्हाला कळायला लागतं. तर इथे तेच म्हटलंय स्वामींनी की परमार्थाचे वर्म आहे. माया ओलांडून जाण्यास अनेक उपाय आहेत. त्या सर्वांमध्ये अध्यात्म श्रवण हा उत्तमात उत्तम उपाय आहे. श्रवण नसेल तर साधकाचा घोटाळा होतो. बघा, घोटाळा होतो श्रवण नसेल तर. मूळ माया ही संकल्परूप आहे. परावानी पाशी स्फुरणारे अंतकरण हे तिचे स्वरूप आहे. तेच चैतन्य असून जड देहाला चेतवते. जे मिथ्य आहे ते टिकणारे नसते, म्हणून त्यांच्या नादी लागू नये. मनाला प्रथम उलटे करावे आणि हळूहळू त्याला उकलत जावे. मायेच्या 14 संकेतांचा शोध घ्यावा. निर्गुण, निर्विकार व निष्कलंक देहात आहे किंवा नाही ते पहावे. आता निर्गुण म्हणजेच ऍक्च्युअली सर्व गुणांचा बॅलन्स. निर्गुण म्हणजे गुणच नाही असं काही नाहीये. निर्गुण म्हणजे सर्व गुणांचा बॅलन्स आहे. प्रत्येक गुण जसा आहे बॅलन्स मध्ये आहे. निर्विकार, निष्कलंक, माया सोडून मुळात गेले की खात्रीने समाधान होते. पिंडाचा निराश झाला की माया व तिची तत्वे निराश पावतात, पण शाश्वत ब्रह्म मात्र कायम राहते. ते ओळखून घट्ट धरावे. शिवशक्ती एकच तत्व आहे. आपण जे म्हणतो की शिव आहे, शक्ती आहे, दोन वेगळी वेगळी, पुरुष तत्व, स्त्री तत्व वेगळं वेगळं नाहीये, खरं ते एकच आहे. म्हणून अर्ध नटेश्वर म्हटलेलं असतं की शिवामध्येही शक्ती आहे आणि शक्तीमध्येही शिव आहे. तर ती एकच आहे. शिवशक्ती एकच आहे, एकच तत्व आहे. तेथे गुणसाम्य असते. गुणसाम्य असणारे सूक्ष्म दृष्टीचे साधू धन्य होय. पुष्कळ लोकांना देव भेटावा असे वाटते, परंतु देवाबद्दलची लौकिक कल्पना बरोबर नसते. देवाचे स्वरूप आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. मातीचा देव आणून त्याची पूजा करायची आणि लगेच त्याचे विसर्जन करायचे,
हे आपल्या अंतःकरणाला स्वाभाविकपणे बरोबर वाटत नाही. बघा स्वामींनी काय लिहिलेलं आहे. ज्या देवाची पूजा करायची त्यालाच टाकून द्यायचा, हे माणसाच्या जीवाला प्रशस्त वाटत नाही. आपल्या मनात याचा विचार करावा. देव बनवता येण्यासारखा नाही, तसेच तो टाकून देता येईल असा देखील नाही. म्हणून यावर काही विचार करणे जरूर आहे. देव अनेक देह धारण करतो आणि धरल्यानंतर मागून ते टाकून देतो. देह धारण करणारा आणि सोडणारा हा देव कसा आहे ते विवेकाने ओळखावे. देवाचा शोध कसा करावा हे सांगणारी अनेक निरूपणे आहेत, अनेक साधने आहेत, पण ती सगळी आणि आपल्या अंतःकरणाने समजून घेतली पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतःच समजून घ्यावा लागतो. तो स्वतःला समजल्या वाचून दुसरा कोणी देऊ शकत नाही. तो काही असा एखादा पदार्थ आहे की जा घेऊन जा असे म्हणता येईल. सर्वसाधारण माणसाच्या मनात असा हेतू असतो की मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी. परंतु देवदर्शन करून घेण्यास विवेकाचा उपाय काही वेगळाच आहे. आता देवाचे स्वरूप कसे आहे, देवदर्शन करून घेण्याचा उपायही सांगतात. थोर माणसे मरून गेल्यावर त्यांच्या कीर्ती मूर्ती करून ठेवतात व ती मूर्ती तो माणूस आहे असे समजतात. उपासनेच्या बाबतीत असाच प्रकार होतो. सगळं स्वामींनी कडक शब्दात लिहिले, तरी पण आपण कधी जाणूनच घेतलं नाही पारायण करणाऱ्यांनी. पारायण करणारे नुसते पारायण करत राहतात. या पंचभूतात्मक दृश्यांमध्ये सगळे एकत्र कालवलेले आहे. आपल्या मनाचा गुंताडा झालेला आहे. प्रथम मनाला उलटे करावे आणि मग हळूहळू त्याचा गुंता उकलावा. मूळ मायेच्या 14 संकेतांचा सूक्ष्म विचार करावा. म्हणजे मायेचे स्वरूप कळते. तिचे स्वरूप कळले की ती अंतर्धान पावते व शाश्वत ब्रह्म तेवढे उरते. 10वा आता 10वा आहे समास, शेवटचा समास आहे विमल ब्रह्म निरूपण. या विलक्षण ग्रंथामधील हा अखेरचा समास आहे. या समासात श्री समर्थांनी आपल्या तत्वज्ञानाचा सारांश ओतला आहे. बघा आता सगळ्या तत्वज्ञानाचा सारांश, त्यामधील प्रधान मुद्दे असे हे लक्षात ठेवायचे. मुद्दा पहिला, एकटे एक परब्रह्म सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काली व्यापून राहते. बघितलं, एकटे परब्रह्मच आहे सगळीकडे, म्हणजे देव एकच आहे की नाही. सगळं आपण म्हणतो सगळं एकच आहे. एकटे परब्रह्म सर्व ठिकाणी व्यापून आहे. सर्व कल्पनांच्या पलीकडे असलेले परब्रह्म स्थूल नाही, सूक्ष्म नाही, दृश्य नाही, अदृश्य नाही, व्याप्त नाही, व्यापक नाही. ते सर्वस्वी गुणरहित व विकाररहित आहे. परब्रह्माला काहीच नाहीये. निर्गुण निराकार म्हणूनच आपण म्हणतो. मुद्दा तिसरा, पण ते साधू संतांचे परम विश्रांतीचे स्थान आहे. केवळ शुद्ध ज्ञानदृष्टीने संत त्याचा अनुभव येतात, म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानी म्हणतात. म्हणजे सतत परब्रह्माचं चिंतन त्या ठिकाणी असतात. मायाजाळात काही करत असतात असं काही नाहीये. मुद्दा चौथा, ही ज्ञानदृष्टी संपादन करण्यास श्रवण मनन हाच विवेकाचा मार्ग आहे. सतत श्रवण मनन केल्याचे ज्ञान होऊन अज्ञान नाश पावते आणि अखेर मनाचे उन्मन होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते. कळलं, विज्ञानात कधी जाणार आहे आपण? श्रवण मनन सतत 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 करून विवेकाचा मार्ग तोच आहे. विवेक विवेक तोच आहे. श्रवण मनन विवेक. सतत श्रवण मनन केल्याने ज्ञान होऊन अज्ञान नाश पावते आणि अखेर मनाचे उन्मन होऊन विज्ञानाचे विज्ञान बनते. मुद्दा पाचवा, अंतर्यामी निश्चळ परब्रह्म बिंबिले की समजावे साधन फळास आले. संसार सफळ झाला, मायेचा हिशोब झाला, जन्म मृत्यू शून्याकार झाले आणि अभंग समाधान प्राप्त झाले. वास्तविक ग्रंथ इथेच संपला बघा. पण श्री समर्थ हेतुपूर्वक अखेर सांगतात की दासबोध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच वचने आहेत. आत्मा राम ग्रंथाचा कर्ता आहे. जो मनापासून अभ्यास करेल त्याच दासबोध ब्रह्मज्ञानी बनवून टाकेल. परब्रह्म अतिंद्रिय आहे, अनिर्वाच्य आहे, कल्पनातीत आहे, अतिशय दुर्बोध आहे. तरी पण श्री समर्थांनी अगदी सोप्या मराठीत त्याचे फारच अप्रतिम वर्णन केले आहे. ठीक आहे, म्हणजे इथे सारच सगळा दिलेला आहे. संपलं. शेवटचं वाक्य बघा, जो मनापासून अभ्यास करेल त्यास दासबोध ब्रह्म ज्ञानी बनवून टाक.
सतत अभ्यास करायचा आहे दासबोधाचा. म्हणून मग आता ज्यांनी वाचन केलेलं आहे दासबोधाचं, त्यांनी स्वतःच्या दशकाचं पारायण करायचंय किंवा 20वा दशक घ्यायचा. जे जे ठळक बोल्ड मध्ये आहे मी तेवढं वाचलेलं आहे. काही थोडंफार वाचलंय दुसरं. तर ते बोल्ड मधलं सारखं मनन चिंतन करायचं. ठेवून द्या दासबोध. कुठं ठेवायचा? डोक्यापाशी ठेवायचं. मी म्हटलेले वातावरणातनं सुद्धा ज्ञान जात. जोडायचे त्याला, अंतःकरणाने जोडणं शिका. हृदयाने जोडायचं आणि डोक्याजवळ ठेवायचं. आणि रोज जेवढं जमेल तेवढं वाचायचं. झोपताना वाचा, उठलं की वाचा. एक दोन लाईन वाचून मनन चिंतन करा, म्हणजे ब्रह्मत्व येणार आहे. ब्रह्मज्ञानी आपण बनणार आहोत. तर तो खालीच ठेवा, जवळच ठेवा. ठीक आहे, चला. कोणाला काही शंका आहे का आता ह्याच्यावर? काही सांगायचं आहे का? काही विचारायचं आहे का? तर प्रश्न विचारा, नाही तर कोणाला बोलायचं आहे, अनुभव सांगायचा आहे त्याने बोलावं. प्रश्न आहे का? कोणाला काही अनुभव सांगायचा आहे का? दुसऱ्यांना, ऐकणाऱ्यांना. बोलणाऱ्यांचे तर अनुभव चालू आहेत. ऐकणाऱ्यांना काही कोणाला अनुभव सांगायचा आहे का? ठीक आहे, मग आता चला. अनुभव वाचणाऱ्यांनी सांगायत, मी बंद